Hello students, today we are going to learn our remaining part of the story, The Mouse Merchant. या आधीच्या तासिकेमध्ये आपण माऊस मर्चंट ही जी स्टोरी बघितली होती त्यात आपण बघितलं तर की एक मर्चंट असतो श्रीमंत, तो आपल्या मुलाला रागवत असतो की तुला मी एवढे पैसे दिले याच्या आधी पण तू काहीच बिझनेस केला नाही, एक पैसाही कमावलेला नाही आहे. आणि एक मेलेला उंदीर दाखवून तो म्हणतो की या युजलेस थिंगपासून सुद्धा कोणी बिझनेस चांगला सुरू करू शकतो. हे कोण ऐकतो? सोमदत्त, जो एक ऑर्गन बॉय असतो, एक ऑर्फेन बॉय असतो, म्हणजे अनाथ मुलगा. आणि तो जातो आतमध्ये आणि त्या मर्चंटला रिक्वेस्ट करतो की तो कृपया तो उंदीर मला द्या, वाटल्यास तुम्ही मला तो उसना द्या, काही वर्षांनी मी तुम्हाला त्याचा मोबदला परत देईल. आणि तो मर्चंट खूप हसतो, परंतु तरी तो त्याला मेलेला उंदीर देतो आणि एक रिसीट, एक पावती त्याच्याकडून लिहून घेतो किंवा यांच्याकडून मी मेलेला उंदीर उसना घेतलेला आहे किंवा कर्ज घेतलेला आहे. सोमदत्त तो उंदीर घेऊन दुकानातून खाली रस्त्यावर उतरतो, तर त्याच्या बाजूचा जो शॉपकीपर असतो, दुकानदार, तो त्याला बोलावतो आणि त्याला तो रिक्वेस्ट करतो की तो मेलेला उंदीर माझ्या कॅटसाठी दे, मांजरीसाठी दे, आणि तुला मी 2 हँडफुल ऑफ ग्रॅम म्हणजे 2 मूठ चणे मी त्या मोबदल्यामध्ये देतो. आणि सोमदत्त ते ॲक्सेप्ट करतो, म्हणजे स्वीकारतो. घरी जाऊन ते चणे छान रोस्टेड करतो, तो भाजतो आणि पिचर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा माठ आणि ते रोस्टेड चणे घेऊन, ग्रॅम घेऊन तो कॉर्नरला गावाबाहेर उभा राहतो. अँड ही वेटेड फॉर द लेबर्स हू रिटर्न फ्रॉम द वूड. जंगलातून परत येणाऱ्या मजुरांची तो त्या ठिकाणी वाट बघतो आणि त्यांना मग तो पोलाइटली, अतिशय नम्रपणे पाणी आणि चण्याची ऑफर करतो, म्हणजे त्यांना ते रिक्वेस्ट करतो घेण्यासाठी. तर त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण आता बघणार आहोत. लिसन केअरफुली. बट वी हॅव नो मनी. 2 स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. That's a good payment for this simple fare, exclaimed Somdatta. By accepting 2 sticks from each labor, Somdatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it, and bought some more gram with it. So the labor said, "We have no money." आमच्याकडे पैसे नाही. चणे आणि पाणी ते घेतात, पण ते सांगतात की बट वी हॅव नो मनी, आमच्याकडे पैसे नाही. 2 स्टिक ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. आम्ही सगळेजण तुला काय देऊ शकतो? 2 स्टिक ऑफ वूड म्हणजे लाकडाच्या 2-2 काड्या तुला देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर, एक्सक्लेम सोमदत्ता. सोमदत्त म्हणतो की या साध्या सिम्पल अन्नासाठी, खाण्यासाठी तुम्ही 2 काड्या मला देता, हे चांगलं पेमेंट आहे माझ्यासाठी, चांगले रिटर्निंग आहे, मोबदला चांगला आहे. बाय ॲक्सेप्टिंग 2 स्टिक्स फ्रॉम इच लेबर, सोमदत्ता कलेक्ट अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक. प्रत्येक लेबरकडून म्हणजे मजुराकडून 2-2 काड्या त्यांनी स्वीकारल्या आणि सोमदत्तकडे एक मोठा काड्यांचा गठ्ठा, बंडल तयार झाला, मुळी ज्याला म्हणतो आपण. ही टूक द बंडल टू द मार्केट, सोल्ड इट, अँड बॉट सम मोर ग्रॅम विथ इट. त्याने ते काड्यांचं बंडल मार्केटमध्ये नेलं, त्याला विकलं. सेल म्हणजे विकणे आणि सोल्ड म्हणजे विकले. अँड बॉट म्हणजे ब्रिंग म्हणजे बाय म्हणजे विकत घेणे आणि बॉट म्हणजे विकत घेतले. पास्ट टेन्स आहे तो बायचा. बॉट सम मोर ग्रॅम विथ इट, आणि त्याने ते बंडल विकलं काड्यांचं त्या ठिकाणी आणि आलेल्या पैशातून त्याने आणखी काही चणे त्या ठिकाणी विकत घेतले. सोमदत्ता डीड धिस एव्हरीडे. आता तो दररोजच, एव्हरीडे म्हणजे दररोज तो हेच कृती करू लागला. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्रॅम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. ही बिकेम वेल नोन. वेल नोन मीन्स ओळखला जाणे. वेल नोन मीन्स ओळखला जाणे. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबर्स म्हणजे जे लेबर्स होते, मजूर होते, जंगलात काम करणारे, त्यांच्यामध्ये हा सोमदत्त चांगला प्रसिद्ध झाला होता. त्याला सगळेजण ओळखू लागले होते. ॲज द नाईस बॉय, चांगला छान मुलगा, चांगला मुलगा म्हणून ते त्याला ओळखत होते.
who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. चांगला मुलगा की जो 2 काड्यांच्या मोबदल्यामध्ये यांना छानपैकी टेस्टी भाजलेले चणे आणि फ्रेश वॉटर प्यायला देतो, म्हणून सगळेजण त्याचं फार कौतुक करायचे. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. आता जंगलातून परत जाताना बरेचसे लेबर्स काय करायचे, याच्याकडून ते चणे आणि विकत घ्यायचे. सोमदत्त गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक्स एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. तो सोमदत्त गॉट सेव्हरल बंडल ऑफ स्टिक्स एव्हरी डे. आता त्याच्याकडे दररोज काड्यांचे खूप बंडल म्हणजे गठ्ठे तयार होऊ लागले. बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स, कारण त्याच्याकडे आता खूप कस्टमर झाले होते. चणे विकत घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती आणि त्याच्याकडे भरपूर काड्यांचे गठ्ठे आता तयार झाले होते. वन्स व्हेन सोमदत्त वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट ही मेट अ पॉटर. वन्स म्हणजे एकदा. सोमदत्त काय करतो, सेलिंग म्हणजे विकत होता, द स्टिक्स इन द मार्केट, त्याच्याजवळचे काड्याचे बंडल तो मार्केटमध्ये विकत होता. ही मेट अ पॉटर, तेव्हा त्याची भेट एका कुंभाराशी झाली. पॉटर म्हणजे कुंभार. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम अँड अ फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. सो द पॉटर नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. तो जो पॉटर होता, कुंभार होता, त्याला त्याची भट्टी पेटवण्यासाठी काड्यांची गरज होती, लाकडांची गरज होती. बर्न म्हणजे पेटवणे आणि फर्नेस म्हणजे भट्टी. इन रिटर्न म्हणजे त्याच्या मोबदल्यात फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्त पॉट्स फॉर हिज ग्रॅम. म्हणजे ते जे काड्या तो घेणार होता सोमदत्ताकडून विकत लाकडं, त्याच्या मोबदल्यात तो त्याला काय देणार होता, पॉट्स म्हणजे भांडी. कशासाठी, फॉर हिज ग्रॅम चणे ठेवण्यासाठी. अँड फ्यू पिचर्स फॉर द वॉटर, आणि काही पाण्याचे माठ देणार होता पाणी भरून ठेवण्यासाठी. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग. सो सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तला एकही पैसा वेस्टेज घालायचा नव्हता, निरर्थक घालायचा नव्हता. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग. सकाळी तो त्याच्या जवळची लाकडं विकण्यासाठी खूप प्रयत्न करायचा, खूप परिश्रम घ्यायचा. अँड द ग्रॅम इन द इव्हिनिंग, आणि सायंकाळी ते चणे विकण्यासाठी तो खूप मेहनत घ्यायचा. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. एक दिवस असा आला की त्याच्याजवळ बरेचसे पैसे गोळा झाले. कशामुळे, टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स, म्हणजे सगळे जे मजूर यायचे लाकडांचे गठ्ठे घेऊन किंवा मुळ्या घेऊन, त्या सगळ्यांच्या जवळचे ते लाकडाचे गठ्ठे किंवा बंडल विकत घेण्यासाठी पैसे आता सोमदत्तजवळ अवेलेबल होते. तो घेऊ शकत होता त्यांचे बंडल विकत. ही सोल्ड इट ॲट अ गुड प्राईस इन द मार्केट. आता तो त्या लेबरजवळचे लाकडांचे बंडल विकत घ्यायचा आणि ते चांगल्या किमतीमध्ये मार्केटमध्ये तो विकायचा. आफ्टर सम टाईम ही इव्हन सेटअप हिज ओन शॉप इन द मार्केट. काही दिवसानंतर त्याने स्वतःचे दुकान मार्केटमध्ये उभारले किंवा सुरू केले. बघा, एका साध्या मेलेल्या उंदरापासून ही स्टार्टेड हिज बिझनेस फ्रॉम अ डेड माऊस. एका मेलेल्या उंदरापासून त्याने बिझनेस सुरू केला. अँड नाऊ ही सेटअप हिज ओन शॉप इन द मार्केट. आणि आज त्याचं स्वतःचं दुकान त्याने मार्केटमध्ये उघडलं होतं. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स. पोलाईट मीन्स नम्रपणा. ही वॉज ऑलवेज पोलाईट टू हिज कस्टमर्स. त्याचे जे कस्टमर होते, त्याचे जे ग्राहक होते, त्यांच्याशी तो नेहमी पोलाईटली वागायचा, नम्रपणे वागायचा. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन काइंड. काही जण त्याला कॅश पेमेंट करायचे म्हणजे पैसे द्यायचे, आणि काही जण त्याला वस्तूची अदलाबदल करायची. जसं पॉटरने त्याच्याकडचे लाकडं घेतले आणि याला पॉट्स दिले होते, तर अशा प्रकारे वस्तूंच्या मोबदल्यात खरेदी विक्री केली जायची. दे गेव हिम व्हॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. त्याला ते म्हणजे लाकडाच्या मोबदल्यात तो त्यांच्याकडे जे काही अवेलेबल असेल
त्या वस्तू ते त्याला द्यायचे सोमदत्तला. सोमदत्त ऑलवेज फाउंड सम वे टू ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू निडेड देम. आणि सोमदत्त त्याच्याकडे जे जे काही आर्टिकल्स यायचे, लोक द्यायचे त्याला वस्तू, त्या वस्तू तो इतर लोकांना बरोबर पद्धतशीरपणे विकायचे. यू कॅन सी द पिक्चर हिअर. बघा इथे चित्र दिसतं तुम्हाला. इथे पॉट्स आहे, त्याच्यानंतर आणखी इथे बंडल ऑफ स्टिक्स आहे, आणखी काही पॉट्स आर्टिकल्स तुम्हाला दिसते आतमध्ये ठेवलेले. तर अशा प्रकारे वस्तूंच्या मोबदल्यात सुद्धा देवाणघेवाण चालायची. आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. काही वर्षानंतर, आफ्टर मीन्स नंतर, फ्यू म्हणजे काही आणि इयर्स म्हणजे वर्ष. आफ्टर अ फ्यू इयर्स मीन्स काही वर्षानंतर सोमदत्त बिकेम अ वेल्दी मर्चंट. वेल्दी श्रीमंत, अँड मर्चंट मीन्स व्यापारी. सोमदत्त एक श्रीमंत व्यापारी म्हणून त्या शहरातला ओळखला जाऊ लागला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. एक दिवस तो गोल्डस्मिथ मीन्स सोनार. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ, त्या सोनाराकडे गेला तो एका, त्याला सांगितलं त्याने टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस, एक छोटा सोन्याचा उंदीर मला बनवून दे. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. ज्या श्रीमंत माणसाकडून त्याने तो डेड माऊस घेतला होता, मेलेला उंदीर घेतला होता, त्याच्याकडे तो सोन्याचा उंदीर घेऊन तो गेला. आय हॅड बॉरो अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. तुमच्याकडून मी बऱ्याच वर्षांच्या आधी कर्ज म्हणून एक मेलेला उंदीर घेतला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आज मी तो तुम्हाला परत द्यायला आलेलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट धिस गोल्डन माऊस. कृपया तुम्ही हा सोन्याचा उंदीर स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला फार आश्चर्य वाटलं. सरप्राईज म्हणजे आश्चर्य. ही वॉज सो इम्प्रेस विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. त्या मर्चंटला, श्रीमंत व्यापाऱ्याला, रिच मर्चंटला सोमदत्ताची जी स्किल होती बिझनेस करण्याची, दॅट ही वॉज सो इम्प्रेस अबाउट सोमदत्ताच बिझनेस स्किल. सोमदत्ताच्या बिझनेस स्किल बघून तो खूप प्रभावित झाला. अँड ही मॅरिड हिज डॉटर विथ द सोमदत्त. सोमदत्तासोबत त्याने आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं. दस सोमदत्त हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय अर्न मनी अँड रिस्पेक्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस. तर सोमदत्त जो एक गरीब अनाथ मुलगा होता, अर्न मनी अँड ॲक्सेप्ट ड्यू टू हिज इंटेलिजन्स, हार्ड वर्क अँड पोलाइटनेस, म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारी बुद्धिमत्ता, त्यानंतर कठीण परिश्रम करण्याची त्याची तयारी आणि नम्रता, याच्या भरोशावर त्याने आज श्रीमंत लोकांमध्ये एक स्थान निर्माण केलं होतं. एक रिच बिझनेसमॅन तो बनला होता. सो इट इज नॉट नोन वेदेअर द रिच मॅन्स सन लर्नड एनी ऑफ द स्किल फ्रॉम सोमदत्त. तर हे तर कुणाला माहिती नाही की जसं सोमदत्ताने आपला बिझनेस मेलेल्या उंदरापासून सुरू केला आणि तो एक श्रीमंत बिझनेसमॅन बनला, तो रिच मर्चंटचा जो मुलगा होता तो याच्यापासून काही धडा शिकला की नाही हे कुणालाही माहिती नाही. बट सोमदत्त वॉज अ रिचेस्ट बिझनेसमॅन इन दोज डेज. त्या दिवसांमध्ये सोमदत्त मात्र एक रिचेस्ट म्हणजे श्रीमंत बिझनेसमॅन म्हणून ओळखला जाऊ लागला. सो दिस इज अवर स्टोरी. आजची ही स्टोरी होती आपली द मर्चंट, माऊस मर्चंट. तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की तुमच्या ठिकाणी जर हार्डवर्क करण्याची तयारी असेल, म्हणजे परिश्रम, कठीण परिश्रम करायची तुमची तयारी असेल, नम्रता असेल, बुद्धिमत्ता असेल, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता, तर या बळावर तुम्ही शून्यातून सुद्धा चांगलं यश मिळवू शकता. तुमच्या ठिकाणी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे, नम्रता असायला पाहिजे आणि कठीण परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. सो या ठिकाणी आपली स्टोरी संपलेली आहे. आता हा जो वर्कशॉप आहे तुम्हाला दिलेला, प्रश्न उत्तरं दिलेले आहेत, तर त्याच्याविषयी आपण नेक्स्ट पिरियडमध्ये चर्चा करूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.